हाय हॅलो नमस्कार, मी सोहम गायकवाड. वेलकम टू माय दैनंदिन ब्लॉगच्या सिरीजमध्ये. हे शर्ट 3 वेळा घालून तुमच्यासमोर माझं तोंड घेऊन आलो आहे आणि मी निघालो आहे कॉलेजला जायला. कारण की आपले 3 अनमोल रतन ज्यांचा आज बॅकचा पेपर होता. अभ्यास भयानक करतात पण तरीही बॅकला राहतात. मग मस्तपैकी आपल्या स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या विना मी कधी कुठं जात नाही आणि मी ह्या रोडनी जर कधी गेलो तर स्वामींचं दर्शन नक्कीच घेतो. स्वामींना एकच प्रार्थना केली का हे तिघं चांगल्या मार्काने नाही पण काठावर पास तर नक्कीच होऊ द्या. मग मस्तपैकी आपण कॉलेज रोडला आलो कारण की आळेफाट्याचा चौक दाखवून माझा मोबाईलचं स्टोरेज पण फुल झालं आणि तुमचे पण डोळ्यांचं स्टोरेज फुल होईल. म्हणून म्हणलं की डायरेक्ट कॉलेज रोड दाखवावं. मग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपले यशदादा पेपर देऊन इथे लहान मुलांसोबत काहीतरी गप्पा गोष्टी करत होते. माहीत नाही ते सकाळपासून चिंतेतच होते. मग काय तेवढ्यात आपले घोडे लावणारे मित्र आले, ओमकार घोडे काय शायनिंग मारण्यातच व्यस्त असतात कायम. नुसतं डोळ्यात गॉगल आणि दाढीवरती हात. आपल्या भावाला काहीतरी झालं होतं पण सांगत नव्हता. मग मस्तपैकी चहा प्यायला आलो, म्हणलं त्या नादाने तरी सांगेल, पण इथे येऊन तर डायरेक्ट चिंतेचं डोक्यालाच हात लावला. मग म्हणलं ठीक आहे जाऊ द्या आपण घरी जाऊयात. मग तेवढ्यात म्हणलं की आता आम्हाला नको घेऊ बाबा, बाद झालं. म्हणलं ठीक आहे नाही घेत. मग मी आलो डायरेक्ट आळेफाट्याच्या चौकामध्ये. म्हणलं आता तरी जाताना तुम्हाला चौक दाखवावं आणि दर्शन वगैरे घेऊन मस्त गंध वगैरे लावला होता आणि गंध आपल्याला फार छान दिसतो स्वामींचा. मग आज चौक अख्खा रिकामा होता आणि खरं तर जाताना पण आज ट्रॅफिक लागलं नाही आणि येताना पण ट्रॅफिक लागलं नाही. म्हणजे नशीब चांगलं आहे आपलं. दुपारचं ऊन आणि रात्रीची थंडी वाजते. मग माझ्या गावात आलो डायरेक्ट आणि आपल्या गावात तर काय कामच चालू आहे सगळ्या गावाची आणि आता माझ्या गावाचा चेहरा मोहराच बदलणार आहे. एकदम टॉपची कामं चालू आहेत त्यामुळं काय आता विषयच नाही. मस्तपैकी मी घरामध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो आणि पहिलं गिळायला बसलो. इतकी भूक लागली होती ना, कारण की खर्च तर आज कोणी केला नाही आणि माझ्याकडं खर्च करायला तर काही पैसेच नव्हते. त्यामुळे मी काय कोणाला म्हणलं नाही की मी खर्च करतो. चहा पाजला आणि त्याच्यातले पण 100 रुपये ढापले आपले त्या ओमकार घोडेनी. तो नशिबाला तसा शनीच लागला आहे माझ्या. मस्तपैकी आपल्या आवडीचं जेवण होतं, सोयाबीन डबल बीचं कालवण आणि शिळ्या भाकरीचा काला. तर मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता आपला कुंभकर्ण मोड ऑन करावं आणि मस्तपैकी बेडरूममध्ये जाऊन पसरून घ्यावं. दुपारचं पसरू अगर ना पसरू, शिव्या मी हे खातो म्हणजे खातोच. तर आत्ताचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. बाकीचं शानपणा नंतरून. टाटा बाय बाय.